ये बात है भाई. नाही अगोदर चालू झालंय का? नदीच्या अगोदरच बोल ना मग. ब्लड डोनेशनचा कॅम्प चालू आहे. आज म्हातारीचा वाढदिवस आहे. तिथून थोडस पुढे यायचं अजून. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपण व्लॉग चालू करतोय. व्लॉगचं न होण्यामागचे कारण बरीचशी आहेत. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांचं प्रत्येकाचं बिझी शेड्यूल असतं, प्रत्येकाचे प्रोग्राम ठरलेले असतात. त्यातून सुद्धा वेळात वेळ काढून सुद्धा आपण एक लाईफचा एन्जॉय करण्यासाठी आज मस्त की एक छोटासा प्लॅन केलेला आहे. थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करतोय आम्ही, समजून घ्या. बघू आता एडिटमध्ये ते करता आलं तर. हां, तो विषय असा होता की आपल्याला आज जायचं आहे बदलापूर गावातील नदीवर एक निसर्गाचा आनंद घेत पोहायला जायचं आहे. आज पोहायचं आपल्याला आहे. पावसाचं थोडंसं दिसत आहे. पाऊस पडला तर मजा येईल. तुम्हाला दाखवतो, थांबा. तुमची कोणती आहे? तुमची बॅग नाही ही आहे का? हे बघा हे दिसतंय. ढग वगैरे आलेले आहेत आणि उन्हाळा आपल्याला त्या मानाने सध्या जाणवत नाहीये. परत सूर्यनारायण केव्हा जेव्हा आपल्याला होते तेव्हा जायचं आपलं नक्की. आता आपले मित्रमंडळी पण आलेले आहेत. हे आहेत मेटकरी साहेब, आपले माने साहेब दहीहंडीच्या तयारीने आलेले आहेत. आता आपण नदीवर आंघोळीला जायच्या तयारीने. तिकडे एरंजाडच्या पुढे नदीला. एरंजाड मग इथनं अच्छा, मग मी हे बदलापूर गाव बोलवतोय होते मला. मी तर पहिले एरंजाडच बोललो. इथून आहे ना, हा, इथून पुढे टर्न मारावं लागेल. टर्न जाऊन तिथे एरंजाडला थांबा. मग मी गाडी मी पोहोचली जाऊन गाडी घेऊन आलो मग माझी. हा चालेल. मग एक काम करा, तुम्ही डायरेक्ट जा. माने काकांना मी घेऊन जातो. मी पण माझ्या पोरांना आणलं असतं ना. मग तसं करा. मग मी माझ्या पोरांना गावी आणायला जाऊ का आता? काय यार तुम्ही नाही एक काम करा, तुम्ही जाऊ पुढे, मी ह्यांच्यावर बसतो. मग नाही मग या ना, हा घेऊन या. मग तुम्ही पण जाऊन घेऊन या पाहिजे तर. एरंजाडचा तर इकडनं गेलं एरंजाडचा. हा माहिती आहे मला. कमान गाव त्याच्या खाली थांबतो. तिथून खाली गेला, तिथून खाली थांबा. मग ती पुढचीच नदी ना? तिकडून जवळ आहे तिथं. ती पुढचीच नदी ना एरंजाडला? एरंजाडच्या पुढे आपण ते डोळा असतो ना त्या नदीला, त्या ब्रिजच्या तिथे. चालेल. मग तिथं थांबू ना. ती नदी. आम्ही कॉर्नरला थांबतो आम्ही. तुम्ही येतो पर्यंत आधी विचारतो घरी. फोन करून विचारून घ्या ना. मला असं हा बघा, बायकोला घाबरणारा माणूस. मला काय बोलले, बदलापूर गाव. आमच्या घरापासून आलो मी. तुम्ही आता बघितलं कन्व्होकेशन. आपण ढग बघत होतो तेवढ्याच वेळात आता आपले मेटकरी साहेब म्हणलं घरी जाऊ आणि असं माझा विचार होता. तुम्ही इकडून सगळ्यांना आता कन्व्होकेशन बघितलं. अजून तर कन्व्होकेशन चालू आहे आमचं. आता कन्व्होकेशन पूर्ण होऊ द्या, माका आपण ठरवूया मग बदलापूरला. करंजाड्याच्या इथे चंद्रा नदीवर आपण जाणार आहोत आज. घरी लावून गाडी परत यांच्याबरोबर गाडी घेऊन आलो तुम्ही. चला भेटूया मग सगळे. हे बघा कोण आलेला आहे. आमचा रिहान सुद्धा पोहायला चाललेला आहे आमच्या बरोबर. बोल रिहान. नाही तुझं नाव. हा, तू आता कुठे चाललायस? स्विमिंग करायला. अरे वा मस्त. तुला येतं स्विमिंग? येतं ना? हा, नाही आलं तुझ्या पप्पाला फटके आहेत मग. ठीक आहे. हा ओके, चला मग आपण जाऊया, एन्जॉय करूया. ओके चला मग नदीवर. मिशन कुठली नदी रे? चंद्रा नदी एरंजाड. चला. बदलापूर स्टेशन पासून कमीत कमी 5-6 किलोमीटरच्या अंतरावर एरंजाडे आहे. तिथेच चंद्रा नदीवर आपल्याला जायचं आहे. याची वॅगनर आहे ना ती वाटते नव्हती. येत का ती? आमचा अक्षय असता तर 2 वाजेपर्यंत उठला नसता. हा कंटिन्यू रेकॉर्ड करतो ना, नंतर हा स्पीड मध्ये मारता येईल हो रे. नंतर हा ना विकास, हा नंतर आता घ्यायला पाहिजे इलेक्शनचं काउंटिंग वोटिंग नंतर
आहे शेअर मार्केट. मला वाटतं काहीतरी असं पुस्तक करणार होतं. असं होऊ शकतं, असं पण होऊ शकतं. मला यावेळेस ना म्हणजे असं काँग्रेस आणि काँग्रेस पण टाकतील असं वाटतंय, कारण की ही जी सगळी बाकीची पब्लिक आहे ना, मॉमेडियन्स अँड ऑल, ती सगळे त्यांच्याकडून जास्त स्पेशली मॉमेडियन लोक, कारण की त्यांना नकोच आहे ना मोदी. पहिल्यापासून वोट काँग्रेसला बीजेपीला नाहीच आहे. कमीत कमी मला वाटतं 5 ते 6% वोट असतात, पण नाही समज. काय ते आपली थोडी आहे. इंदिरा गांधी हा हे हा दिसतो ना समोर सपाट भाग, तो काय तो मोठा हायवे, काय त्याचं नाव, समृद्धी. हा समृद्धी समृद्धी काय महामार्ग. गोव्यासाठी गोवा नाही, हा डायरेक्ट बडोदा निघेल, हा डायरेक्ट बडोदा गुजरात. मग आता नवीन बनवतात ना. हा समृद्धी का? हो. तो हा, वेगळा पुढे जाऊन? हा वेगळा. नाही आपल्या बदलापूरमध्ये एकच आहे. हा सरळ जाणार ना, आज तिकडे पण निघेल, ईस्टला पण निघेल. पोद्दार आहे ना तिकडं, हाच तिकडे निघेल. आमच्या तिकडे पण एक समृद्धी आणि महामार्ग हो. झाला. शहापूर हा ते सगळे जॉईंट होणार आहेत. शहापूर नागपूर. हो तो सगळा जॉईंट होणार आहे. इगतपुरीवरून राईट टर्न मारला ना, हा. तर तो इगतपुरीवरून समृद्धी स्टार्ट होतो डायरेक्ट नागपूरपर्यंत. तो शहापूरपर्यंत आहे ते. इकडचं काम बाकी आहे त्याचं. अच्छा अच्छा, अंडर कन्स्ट्रक्शन काय? हा. हा मग अंडर कन्स्ट्रक्शन चालू त्यांनी ना असेल. आली की नाही नदी? नदी बरीच आहे अजून. हा बघा समृद्धी. इथे 2 आहेत ना, तिकडे त्या आमदार साहेबांना नवीन गाडी आहे मस्त. ती कधीची मॉडेल आहे? आताच मॉडेल आहे FTY बघ खाली. अच्छा कोणती आहे ते नाही माहिती मला, सिरीज आताची, आताच नवीन गाडी घेतली त्यांनी. FTY बघ. कधीची आहे का? अच्छा माझी गाडी बोलतोय, हा. ही माझीच आहे. म्हटलं ती गाडी त्या गाडीची बात करत असतो. बाईक चालली बघितलं. हा मला वाटलं तिचं मॉडेल वगैरे. ही सेकंड मॉडेल आहे. हा फर्स्ट मॉडेल खूप पहिले आला होता. टॉप मॉडेल नाही आहे, टॉप मॉडेल ऑटोमॅटिक आहे, त्याला सनरूफ आहे. ही मी 8.5 घेतली होती 2021 मध्ये. 4 वर्ष झाली. हा. वन हँड असेल ना. मम्मीने पाण्याची बाटली दिली का रे? आपल्याला घ्यावं लागतील पाण्याची बॉटल वगैरे पहिले इथं. नाश्ता करूया पहिले पाहिजे तर. नाश्ता मग इथंच थांबावं लागेल, पुढे हॉटेल नाही आहे. हा, मग भूक लागली. तुम्हाला कुठे लागली सचिन भाऊ? आता हे सगळे आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय जरा. हा आमचा रवी. रिहान, हा रिहान, रिहान हायकर, रेयान. रेहान हायकर, रेहान नाही रेयांश. रियांश हायकर, रेयांश. रे यांश हायकर. ते मेस्त्री साहेब आहेत. इथं काय हे बघ, हे आपल्याला आता हे एवढी सगळी गँग आहे. आता आपण एवढे सगळे गँग नदीवर नाश्ता करायला जाणार आहोत. थोडासा नाश्ता अल्पहार करायचा आहे आणि त्यानंतर आपण आता नदीवर आंघोळ करायला जाणार आहोत. होतो दुसरं कोणाला दाखवलं नव्हतं ना रे फोटो बिटोमध्ये. आता आम्ही चाललेलो आहे नदीवर. आता आपण चाललेलो नदीवर. या नदीचं नाव बहुतेक चंद्रा असावं. गर्दी तर आहे खूप. लोकांनी केलेली कचरा बिचरा इग्नोर करत आम्ही पुढे नदीवर चाललो आहे आता मजा करायला. हा इथून पण एक रस्ता होतो पुढच्या नदीसाठी. हां एक पुढे मला थोडा डेंजरस आहे, त्यामुळे जिकडे चांगली जागा आम्ही तिकडेच चाललो आहे फक्त. जेवण जे लोक रेसॉर्ट अफोर्ड नाही करू शकत त्यांना जरूर हा दुसरा ऑप्शन आहे. आमच्यासारखी अतिसामान्य लोक. पब्लिक गेली पण मध्ये.